राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी शहरामधील खटिक गल्ली परिसरामध्ये सुरू असणाऱ्या 4 अवैध गोवंश कत्तलखान्यांवरती स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी मोठी कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारावरती ही धाड आयोजित करण्यात आली होती। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीची त्वरित दखल घेऊन त्यांनी पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांच्या पथकाला तातडीनं तपास आणि कारवाईचे आदेश दिले आणि त्यानुसार राहुरी शहरामधील खटिक गल्ली परिसरामध्ये पथकानं छापा टाकला असता 4 मोठ्या वाड्यांमध्ये उभारलेले कत्तलखाने आढळून आले आहेत। कारवाई दरम्यान 28 जिवंत गोवंश जनावरं कत्तलीसाठी निर्दयतेनं बांधून ठेवलेली मिळून आली आहेत। तसेच एका ठिकाणी अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो ज्यामध्ये 500 किलो गोमांस भरलेलं होतं असा सुमारे 4,62,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। परिसरामध्ये कातडी, रक्ताचे नाले आणि इतर साहित्य आढळून आलंय। त्यामुळे अवैध कत्तलीचा प्रकार उघड झालाय। पंचांच्या समक्ष जागेची खात्री करून पथकानं सर्व मुद्देमाल जप्त केला। 7 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। सुटलेली गोवंश जनावरं तात्काळ गोरक्षकांच्या मदतीनं गोशाळेत दाखल करण्यात आली आहेत। तर या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख मुमक्का सुदर्शन, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, राहुल द्वारके, भीमराज खरसे, चालक चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकानं केली आहे। मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी।